भारताच्या महिला टीमने अखेर आहे तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे। त्यामुळे पाहतो आपण लोकांमध्ये जबरदस्त सेलिब्रेशन आहे। पहिल्यांदाच आहे तो महिलांनी हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। दक्षिण आफ्रिकेचा पराभव केलेला आहे आणि अखेर आपल्या महिला टीमने स्वप्न आहे ते पूर्ण केलेलं आहे। गेल्या काही वर्षापासून 2 ते 3 वेळा आहे ते स्वप्नाला हुलकावणी दिली होती महिला टीमला, मात्र अखेर आहे ते हे स्वप्न या वेळेला आहे ते पूर्ण झालेलं आहे। आपण या ठिकाणी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर काय बोलाल, आज आपलं स्वप्न पूर्ण झालं? हमारी छोरियां छोरों से कम नहीं है। इट्स अभी तक एब्जॉर्ब नहीं हो रहा। इंडिया हैज वॉन इट। इंडिया हैज वॉन द वर्ल्ड कप आफ्टर 14 years and it's the Smriti Irani and Harmanpreet Kaur, they have successfully chased it. Like unable to, no words. हमारी चोरी क्या चोरों से कम है के इंडिया, हमारी चोरी क्या चोरों से कम है के हम अपनी खुशी को बयान नहीं कर सकते, इतना खुश है। सर तुम्ही आता मॅच बघितलेला आहे, काय वाटतं टीम जिंकली? खूप छान वाटतंय, खूप आनंद झालाय। वी आर व्हेरी हॅपी। काय अपेक्षा तुम्हाला पुढे आता पुढच्या म्हणजे दर वर्ल्ड कपला इंडिया जिंकेल हीच अपेक्षा आहे। वर्ल्ड कप पण असंच येणार। Yes. तुम्ही मॅच बघायला आलेला, आज महिला टीमने सुद्धा ही करामत केलेली आहे। खूप खूप छान वाटलं, खूप छान वाटलं दॅट की मुली पण आता खूप पुढे आहेत। असं नाही, आतापर्यंत जनरली सर्वांना जेव्हापर्यंत सेमीफायनल झालं की तिकीट्स पण विकल्या नव्हत्या गेल्या, कारण लोकांना वाटलंच नव्हतं की इंडिया ऑस्ट्रेलिया हरवेल। बट इन द वर्ल्ड कप वी आर द विनर्स, वी आर प्राऊड ऑफ दॅट। काय बोला, वर्ल्ड कप आपण जिंकलेला आहे, काय कहेंगे? खूप चांगलं, खूप अभिमान वाटतंय। इंडिया इंडिया आज जे आपल्या देशातल्या पोरीनं जे काम करून दाखवलेलं आहे ते इतर पोरीनं पण त्यांचं एक घेतलं पाहिजे, आदर्श घेतला पाहिजे बाकीच्या पोरीनं सुद्धा। आज म्हणजे एक आपल्या देशातल्या ज्या पोरीनं जे काम करून दाखवलं, वर्ल्ड कप म्हणजे आज पहिला एक इतिहास घडवलाय त्यांनी, तर आपल्या देशातल्या इतर पोरींनी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेऊन तसं काहीतरी करून दाखवलं पाहिजे। महिला टीमला सुद्धा आता एक ग्लॅमर आलेला, लोकांचा प्रतिसाद मिळतो। हा मग यस मिळतोय। कम नहीं, अपनी छोरी भी किसी से कम नहीं है। जीत गए, हमारी छोरी किसी से कम नहीं है, हम जीत गए। पूरा प्रयास था, पूरी टीम का बहुत ही अच्छा प्रयास था। मंधाना से लेकर कंप्लीट टीम एफर्ट था और दीपाली शर्मा ने बहुत अच्छा विकेट निकाला। शेफाली वर्मा भी थी, पूरी टीम एफर्ट थे। कुछ भी कहेंगे, ये फाइनल वर्थ था, जीत गए हम लोग। इंडिया इंडिया। आणि जी लास्टला कॅच पकडली जी अमनजीत कौरनी, ती एकच नंबर होती, कारण की तेव्हा जेव्हा कॅच सुटली ती सगळ्यांचं असं झालं का गेली मॅच, पण तिने सेकंड अटेम्प्टला जी ट्राय केला आणि कॅच पकडली, तिथे आपण विनिंग मुवमेंट आलेला आणि इंडिया जिंकलेली आहे। आज इंडिया जिंकलेली आहे। खूप मोठा क्षण आहे वुमन्स क्रिकेट टीमसाठी आणि सर्व भारतीयांसाठी। हिस्ट्री क्रिएट झालेली आहे आणि खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय। बघतोय आपण की हा जोश आहे ते जबरदस्त आहे, लोक बाहेर पडू लागलेले आहेत आणि महिला क्रिकेट टीमनं आहे ते आपलं स्वप्न आहे ते साकार केलेलं आहे। त्यामुळे एक वेगळं ग्लॅमर आहे ते एक वेगळं या ठिकाणी महिलांनी या पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकलेलं आहे आणि यामुळे आहे ते लोकांच्या आनंदाला पारावर उरलेला नाहीये। दुपारी पाऊस पडलेला होता, या भर पावसात सुद्धा लोक या स्टेडियम मध्ये आली होती, बाहेर रांगा लावून उभा होत्या। 2 तास आहे तो क्रिकेट या ठिकाणी सामना उशिरा सुरू झाला, मात्र लोकांचा जल्लोष आहे तो दुपारपासून सकाळपासून आहे तो काम या ठिकाणी कमी झालेला नव्हता आणि अखेर आहे ते या महिला वर्गाने महिला टीमने आपल्या हा वर्ल्ड कप आहे तो जिंकलेला आहे। कॅमेरामॅन विनय राजभरसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।